Question is f of x is equal to sin x plus cos x plus 7 and x belongs to 0 to 2 pi. आणि आपल्याला चेक काय करायचं आहे किंवा व्हेरीफाय काय करायचं आहे, व्हेरीफाय रोल्स थेरम काय करायचं आहे, व्हेरीफाय करायचा आहे. आता बघा रोल्स थेरम व्हेरीफाय करताना आपल्याला काय काय प्रूव्ह करायला लागणार आहे. बघा दिलेलं फंक्शन काय आहे, कंटिन्युअस आहे का बघा, क्लोज इंटरव्हल a b ला दिलेल्या इंटरव्हल मध्ये ते कंटिन्युअस आहे का बघायचं आहे. सेकंड ते डिफरन्शिएबल आहे का बघायचं आहे, दिलेल्या ओपन इंटरव्हल ला ते काय पाहिजे, डिफरन्शिएबल पाहिजे. थर्ड स्टेप काय असेल, f of a is equal to f of b हे पण चेक करायचं आहे. या तीन कंडिशन्स सॅटिस्फाय होत असतील तर थेरम इज व्हॅलिड. पण थेरम काय सांगतो, तर या तीन कंडिशन सॅटिस्फाय होतात तर गिवन फंक्शन सॅटिस्फाय रोल्स थेरम. देन देयर एक्झिस्ट पॉइंट सी, तिथे एक पॉइंट असा असतो बिलॉंग्स टू ए बी, ए बी मध्ये असा पॉइंट असतो f dash c is equal to 0. बघा तिथं एक पॉइंट ए बी या इंटरव्हल मध्ये असा पॉइंट असतो की ते f dash c काय असतो, 0 येतो. म्हणजे आपल्याला हे चेक करायचं आहे आणि जर व्हॅलिड होत असेल तर हे प्रूव्ह करायचं आहे, हे पॉइंट शोधायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे. लक्षात येते. चला आपण सॉल्व्ह करूया. एक्झाम्पल मी बोर्डवर लिहिलंय, sin x plus cos x plus 7. आता cos x sin x ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, कॉन्स्टंट फंक्शन आहे, ते काय असतात, कंटिन्युअस असतात ऑन इट्स डोमेन. ते काय असतात, त्याच्या डोमेनला काय असतात, कंटिन्युअस असतात. द फंक्शन sin x cos x 7 आर कंटिन्युअस and differentiable on its domain. कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल असणारच आहे. म्हणजेच काय, f of x is equal to sin x plus cos x plus 7 is continuous on 0 to pi, closer interval 0 to 2 pi. आणि f of x is equal to sin x cos x plus 7 is differentiable on open interval 0 to 2 pi. आता f of 0 कंडिशन्स बघूया, चेक करूया आपण. जिथे जिथे x आहे तिथे 0 पुट करायचा. इथे x होता 0 पुट केला, x होता 0 पुट केला. 7 काही कॉन्स्टंट आहे. sin 0 0, cos 0 1 plus 7 is equal to 8. आणि f of 2 pi काय येणार आहे बघा, जिथे जिथे x होता तिथे 2 pi पुट करायचा आहे. म्हणजे sin 2 pi cos 2 pi plus 7. आणि sin 2 pi ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, 0च आहे. cos 2 pi ची व्हॅल्यू पण माहिती आहे, 1 आहे. 0 plus 1 plus 7 is equal to 8. म्हणजेच f of 0 is equal to f of 2 pi. Therefore, given function f satisfy all conditions of Rolle's theorem. दिलेले फंक्शन काय करतात, सॅटिस्फाय करतात कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम. आता आपल्याला पॉइंट शोधायचा आहे. बघा therefore there exist, बघा there exists c belongs to ab, c belongs to 0 to 2 pi such that f dash c is equal to 0. आपल्याला f dash c is equal to 0 घेऊन हा पॉइंट शोधायचा आहे. तर f of x आहे बघा आपल्याकडे, f of x is equal to sin x plus cos x plus 7 which is equal to f dash x शोधायचा आहे आपल्याला. therefore d by dx of sin x plus cos x plus 7 which is equal to, डिफरन्शिएट करूया आपण. sin x चं डिफरन्शिएशन cos x चं मायनस sin x, कॉन्स्टंट चं काय येणार आहे 0. म्हणजे f dash x काय आला बघा, f dash x is equal to cos x minus sin x. आपल्याला शोधायचे f dash c, म्हणून आपण जिथे x आहे तिथे c पुट करतोय. f dash c cos c minus sin c. इथे लक्षात येते का बघा, कारण आपल्याला f dash c 0 घ्यायचा आहे. f dash c 0 घेऊन तो पॉइंट हा c हा पॉइंट शोधायचा आहे. आता f dash c is equal to cos c minus sin c, but f dash c is equal to 0. Therefore cos c minus sin c is equal to 0. लक्षात येते का बघा, f dash c is equal to आपण 0 घेतला त्यामुळे काय होणार आहे, cos c
मायनस साइन सी इज इक्वल टू 0 आणि नेक्स्ट स्टेप काय होईल बघा, कॉस सी इज इक्वल टू साइन सी, कॉस सी इज इक्वल टू साइन सी. जर आता तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा असा अँगल आहे ज्याची कॉस आणि साइन व्हॅल्यू काय इक्वल आहे. बघा असा अँगल आहे की ज्याची कॉसची आणि साइनची व्हॅल्यू काय आहे इक्वल आहे. तर असा अँगल्स काय तर बघा सी ची व्हॅल्यूज काय येणार आहे π/4 येणार आहे. अजून काय येईल बघा 5π/4 येईल, 9π/4 येईल. सी इज इक्वल टू व्हॅल्यूज काय ना असा अँगल शोधायचा आहे की ज्याची कॉस आणि साइनची व्हॅल्यू काय आली पाहिजे इक्वल आली पाहिजे. म्हणजे सी काय असेल π/4 असेल, 5π/4 असेल, 9π/4 असेल. पण बघा आपल्याला सी बिलॉंग्स टू कुठे आहे 0 to 2π, 0 आणि 2π मध्ये बसला पाहिजे. म्हणजे आन्सर काय येणार आहे बघा सी ची व्हॅल्यू कशी येणार आहे π/4. C belongs to 0 to 2π. Therefore, C is equal to π/4 or 5π/4. एकतर C 5π/4 असेल किंवा π/4 असेल. आपण हा रोल्स थेरम काय केलाय व्हेरीफाय केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, f of x. सेकंड एक्झाम्पल घेतोय आपण. f of x is equal to x square minus 5x plus 9. x belongs to 1 to 4. बघा दिलेलं फंक्शन काय पॉलिनॉमियल आहे. पॉलिनॉमियल असेल तर ते कंटिन्युअस असतं, डिफरन्शिएबल असतं. ते काही लिहिण्याची गरज नाही आहे. बघा गिवन फंक्शन f of x is equal to x square minus 5x plus 9 is a polynomial function. हे polynomial function आहे. Therefore, when this gives function is continuous on closed interval 1 to 4 and function is differentiable on open interval 1 to 4. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. थर्ड कंडिशन घेतोय f of 1 is equal to जिथे जिथे x आहे तिथे 1 पुट करायचा. 1 square minus 5 into 1 plus 9 which is equal to 1 minus 5 plus 9 which is equal to minus 4 plus 9 is equal to 5. f of 4 जिथे जिथे x आहे तिथे 4 पुट करायचं आहे. 4 square minus 5 into 4 plus 9 which is equal to 16 minus 20 plus 9 is equal to minus 4 plus 9 is equal to 5. थर्ड कंडिशन, फर्स्ट कंडिशन, सेकंड, थर्ड तिन्ही कंडिशन्स काय होतात सॅटिस्फाय होतात. Therefore, f of 1 is equal to f of 4. Therefore, given function satisfies all conditions of Rolle's theorem. Rolle's theorem च्या कंडिशन्स तर सॅटिस्फाय होतात. आता व्हेरीफाय करूया आपण. असा पण शोधूया की f' काय असेल 0 असेल. आता शोधायचं कसं तर आपल्याला f' घ्यावं लागेल. Therefore काय असणार आहे बघा there exists C belongs to AB. AB म्हणजे काय ओपन इंटरवल 1 to 4 such that f' is equal to 0. ही कंडिशन आपल्याला व्हेरीफाय करायची आहे. तर बघा f' शोधूया आपण. f of x माहित आहे x square minus 5x plus 9. f' शोधायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे. d/dx of x square minus 5x plus 9 डिफरन्शिएट केल्यानंतर 2x minus 5
एक्सचं डिफरन्शिएशन 1 आणि 9 काही कॉन्स्टंट आहे 0. म्हणजे एफ डॅश एक्स काय मिळालं बघा आपल्याला, एफ डॅश एक्स मिळाला, एफ डॅश एक्स काय मिळाला, एफ डॅश एक्स इज इक्वल टू 2x मायनस 5. पण आपल्याला शोधायचं एफ डॅश सी, म्हणजे एफ डॅश जिथं एक्स होता तिथं सी पुट केलं, 2 into c मायनस 5. पण गिवन कंडिशन काय आहे, दिलेली कंडिशन काय असणार आहे, एफ डॅश सी इज इक्वल टू 0. देअरफॉर 2c मायनस 5 इज इक्वल टू 0. इथं आपल्याला c ची व्हॅल्यू मिळते बघा, 2c इज इक्वल टू 5 अपॉन 2. c इज इक्वल टू c इज इक्वल टू 5 अपॉन 2 आणि c बिलॉंग्स टू बघा 5 अपॉन 2 बिलॉंग्स टू 1 to 4 आहे का बघा, ओपन इंटरवल 1 to 4 आहे. त्यामुळे काय झालं, कंडिशन सगळ्या रोल सेमचे सॅटिस्फाय होतात, त्यामुळे आपण रोल सेम काय होतं, व्हेरीफाय होतं. आपण थर्ड एक्झाम्पल घेतो, यामधलं सिंपल आहे बघा एक्झाम्पल. व्हेरीफाय करायचं आहे आपल्याला, सी शोधायचं आहे. असं आपण शोधायचं आहे की त्याची एफ डॅश एक्स व्हॅल्यू काय असेल, 0 असेल आणि तो सी बिलॉंग्स टू दिलेल्या इंटरवल मध्ये असेल. थर्ड एक्झाम्पल, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन ऑफ एक्स बाय 2, एक्स बिलॉंग टू 0 to 2π. सोपं आहे बघा, लक्षात येईल तुमच्या काय आहे, दिलेले फंक्शन काय आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, त्यामुळे ते कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल असणार आहे आणि एक्स डोमेन. गिवन फंक्शन इज कंटिन्युअस and differentiable on its domain. Therefore, f of x is equal to sin of x by 2 is continuous on closed interval 0 to π. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. सेकंड कंडिशन, f of x is equal to sin of x by 2 is differentiable on open interval 0 to π. हे काय झाला, डिफरन्शिएबल असणार आहे. आता थर्ड कंडिशन, f of a म्हणजे काय 0, f of 0 is equal to जिथे जिथे x आहे तिथे 0 पुट करायचं आहे आपल्याला, sin of 0 to 2π म्हणजेच काय येणार आहे 0 आणि f of 2π sin of 2π upon 2 which is equal to also 0. Therefore all conditions म्हणजेच काय झालं, कंडिशन्स काय होतात, सॅटिस्फाय होतात. f of 0 is equal to f of 2π. Therefore all conditions of Rolle's theorem are satisfied. जर कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर काय असणार आहे बघा, तिथं एक पॉइंट असा असणार आहे की ज्याची व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे. All conditions of Rolle's theorems are satisfied. Therefore, there exists C belongs to open interval 0 to 2π such that f dash C is equal to 0. Therefore, आता आपल्याला f dash C 0 घ्यायचा आहे, त्यासाठी f dash x शोधू आपण. f of x काय आपला sin of x by 2 आहे, तर f dash x काय असेल, d by dx of sin of x by 2. आता हे डिफरन्शिएट करूया, sin चे डिफरन्शिएशन cos of x by 2 into d by dx of x by 2 which is equal to cos of x by 2 into 1/2. म्हणजेच काय आन्सर मिळेल बघा आपल्याला 1/2 into cos x by 2.
एफ डॅश एक्स इज इक्वल टू एफ डॅश एक्स ची व्हॅल्यू मिळाली बघा आपल्याला 1/2 cos x बाय 2. पण आपल्याला काय शोधायचं आहे एफ डॅश सी म्हणजे एफ डॅश सी इज इक्वल टू 1/2 जिथे जिथे एक्स आहे तिथे सी पुट करा cos ऑफ सी बाय 2 आणि कंडिशन काय दिले बघा गिवन दॅट f dash c is equal to 0. Therefore, 1 by c cos c by 2 is equal to 0. म्हणजेच काय येणार बघा 8 इकडे गेलं तर 0 होईल cos ऑफ c by 2 is equal to 0. अशा कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज असतात 0 मिळतात बघा cosच्या बघा c belongs to काय असणार आहे 0 to pi such that f dash is equal to 0. मग कशा व्हॅल्यूज असतील बघा आपल्याला cos c by 2 असेल is equal to 0 आहे cos pi by 2 पण 0 आहे cos 3 pi by 2 पण काय असेल 0 असेल cos 5 pi by 2 पण काय असेल 0 असेल म्हणजे c च्या c by 2 5 by 2 3 pi by 2 5 by 2 काय इक्वल आहे जर आपण 2 कॅन्सल केलं तर आपल्याला c ची व्हॅल्यू काय मिळते बघा c is equal to pi 3 pi 5 pi dash म्हणजे पण but c belongs to c कुठे आहे बघा c belongs to 0 to 2 pi therefore c is equal to only pi कारण pi फक्त belongs to 0 to 2 pi बघा इथं आपल्याला रोल्स थेरम काय होतं व्हेरीफाय होतोय ओके थँक्यू